वृद्धी हे प्रशिक्षण नक्कीच होते खास। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे मुख्य भाग आहेत 5। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे मुख्य भाग आहेत 5। आता सर्वांना एकच सांगेन, NEP 2020 आवर्जून वाच। क्षमता आधारित प्रश्नांची येथे निर्मिती झाली। HOT आणि LOT ची येथे विचारणा झाली। मूल्यांकनाचे महत्त्व ही ध्यानी आले। प्रत्येक क्षमतेवरती रुब्रिक्सची आव्हाने आता आम्ही पेलणार आणि बालकाच्या समग्र विकासाचे पैलू आता नक्कीच उलगडणार। समग्र शिक्षणाची प्रेरणा देईल आता पंचकोश विकास आणि शिक्षक क्षमता वृद्धी हे प्रशिक्षण नक्कीच होते खास। HPCच्या भागात अबकची ओळख। HPCच्या भागात अबकची ओळख परखने केली योग्य ती गोफण। पुढील गुणांकाचे आता ठरले धोरण, कारण आले आता 2020 चे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण। समग्र प्रगतीपत्रक आहे आरसा विद्यार्थ्याचा। समग्र प्रगतीपत्रक आहे आरसा विद्यार्थ्याचा। 360 अंशाचा अहवाल जणू आलेखच त्याचा। विद्यार्थ्याची समग्र प्रगती हा शिक्षकांचा असेल आता ध्यास। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण नक्कीच होते खास। विश्लेषण, मूल्यांकन आणि नवनिर्मिती। विश्लेषण, मूल्यांकन आणि नवनिर्मिती या त्रिसूत्रींचा वापर करून विद्यार्थी घडवूया हमखास आणि शिक्षक क्षमता वृद्धी हे प्रशिक्षण तुम्हा आम्हा सर्वांसाठी नक्कीच होते खास। धन्यवाद।